स्वागत करतोय. अमरावती 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा 369व्या जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार. मानवंदना सोहळ्यासह लोकगायक अवधूत गांधी यांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अपराजित योद्धा, धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जन्मनिमित्त अमरावती भव्य मानवंदना आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 14 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, नवसारी रिंग रोड, अमरावती येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खोडके उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सुलभा संजय खोडके यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकगायक, संगीतकार व कलावंत अवधूत गांधी हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. मानवंदना कार्यक्रमानंतर अवधूत गांधी यांच्या सुमधुर वाणीतून शिवशंभूंच्या पराक्रमाचे वर्णन करणार भव्य संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून मराठी संस्कृती, वारकरी परंपरा आणि शिवकालीन इतिहासातील प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा मिळणार आहे. आकर्षक रोषणाई, ढोल पथक, दमदार वादन, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि रांगडा लोकसंगीतांचा आविष्कार हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. शिवनेतून रंगणार भक्ती आणि विरसांचा संगम. अवधूत गांधी हे आनंदीचे वारकरी परंपरेतील प्रसिद्ध लोकगायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. लोकसंगीत, भारुड आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपले गायन आणि संगीताने ठसा उमटविले आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, अभंग तुकाराम यांच्यासारख्या चित्रपटातील गाण्यांमुळे चर्चेत आलेले अवधूत गांधी पावनखिंड चित्रपटातील युगात मांडली आणि शिवबा राजा यांसारख्या वीर संपूर्ण गीतांमुळे विशेष लोकप्रिय झाले. देह विठ्ठल आणि स्वामी समर्थ ही त्यांची भक्तिगीते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. संबड वादत, रांगडा आवाज आणि लोकभावनेला भिडणारी प्रस्तुती ही त्यांच्या कार्यक्रमाची खास ओळख मानली जाते. अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.